नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब. आज तुम्हाला या ठिकाणी भातशेती प्लस वर्कर्स अशी शेतजमीन दाखवतो आहे. ही शेतजमीन तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही शेतजमीन आहे. 4 एकरचा प्लॉट आहे आणि रिजनेबल किंमतमध्ये ही शेतजमीन आपल्याला मिळणार आहे. 4 लाख रुपये प्रति एकर असा हा या जागेचा दर आम्ही या ठिकाणी सांगतो आहे. पण नक्कीच या ठिकाणी कमी जास्त करून या ठिकाणी शेतजमिनीची तुम्हाला प्राईस करून दिली जाणार आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ बघत असताना जे लोक नवीन असतील त्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब केला पाहिजे. त्या लोकांना या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक चांगली शेतजमीन या ठिकाणी विकत घेता येऊ शकते आणि त्या शेतजमिनीचे ते मालक होऊ शकतात. तर मंडळी, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक तुम्हाला भातशेती या ठिकाणी मी दाखवतो आहे. अशी स्टेपने म्हणजे स्टेप आहेत भातशेतीला. जवळजवळ 20 ते 25 गुंठ्याला या ठिकाणी भातशेती आपल्या प्लॉटमध्ये आहे. उर्वरित भाग हा जंगल प्लॉट आहे. ही शेतजमीन जी दिसते याच्या बाजूला वाडी वस्ती आहे. हाकेच्या अंतरावर वाडी वस्ती आहे. म्हणजे आपण ज्या रोडने येतो त्या रोडलाच वाडी वस्ती आहे. आणि हा जो रस्ता आहे तो वाडी वस्तीतून आपल्या प्लॉटमधून पुढच्या वाडीकडे जातो. तर मंडळी, या ठिकाणी एखादं फार्म हाऊस, शेतघर बांधू शकता तुम्ही. अशी ही शेतजमीन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे जो रत्नागिरी कोल्हापूर जो हायवे आहे तो हायवे या प्लॉटपासून जवळपास आहे. ह्या शेतजमिनीपर्यंत जो रस्ता आहे तो अधिकृत रस्ता आहे. वाडी वस्ती जवळपास असल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला लाईट कनेक्शन मिळू शकतं. या प्लॉटपासून शैक्षणिक वैद्यकीय सेवा ज्या आहेत त्या जवळपास आहेत. सातबारा जो आहे तो सिंगल आहे. वर्ग 1चा सातबारा आहे. सातबाऱ्याला फक्त एकच नाव आहे. त्याच्यामुळं या जागेची खरेदी जी आहे करताना कोणतीही अडचण नाही आहे. ह्या जागेचा मुख्य वापर तुम्हाला या ठिकाणी आंबा शेती, काजू लागवड किंवा इतर वेगवेगळ्या झाडांच्या लागवडीसाठी या जागेचा वापर तुम्ही नक्कीच या ठिकाणी करू शकता. भौगोलिक दृष्ट्या या शेतजमिनीचा विचार केला तर हा उताराचा भाग आहे आणि स्टेपने असा सरकता प्लॉट आहे. भौगोलिक दृष्ट्या या शेतजमिनीचा जो जमिनीचा उतार आहे तो असा स्टेपने उतार आहे आणि थोडं डोंगर भागाच्या शेजारी असलेली ही शेतजमीन आहे. तरी या ठिकाणी तुम्हाला बोरवेल खोदल्यास, विहीर खोदल्यास या ठिकाणी पाणी मिळू शकतं. कारण पावसाळी जो वाहणारा ओढा आहे तो आपल्या प्लॉटच्या शेजारी आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जो पाण्याचा कंटेन आहे तो या ठिकाणी चांगला आहे. या ठिकाणी पाणी मिळू शकतं. लाईट कनेक्शन वाडी वस्ती जवळ असल्यामुळे लाईटचे पोल जवळपास आहेत. या ठिकाणी तुम्ही फार्म हाऊस बांधू शकता, लागवड करू शकता आणि एक इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्हाला एक शेतजमीन विकत घ्यायची असेल तर नक्कीच या शेतजमिनीचा तुम्ही विचार करू शकता. महत्त्वाचं म्हणजे ही शेतजमीन शेतीची आहे. तुमच्याकडं शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे. शेतकरी दाखला नसेल किंवा शेतीचा सातबारा नसेल तर तुम्हाला या ठिकाणी आम्ही 25 दिवसामध्ये 15 ते 20 दिवसामध्ये या ठिकाणी तुम्हाला शेतकरी दाखला मी बनवून देत असतो, जेणेकरून तुम्ही ही शेतजमीन विकत घेऊ शकता. ज्या लोकांकडे गावाकडे अजिबात शेतजमीन नाही आहे, पुणे मुंबईमध्ये राहत आहेत, कोल्हापूरमध्ये राहत आहेत, तर अशा लोकांना एक पर्याय म्हणून या ठिकाणी शेतकरी दाखला आम्ही या ठिकाणी बनवून देत असतो. त्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा संपर्क साधू शकता. पुणे आणि मुंबईपासून तुम्ही या ठिकाणी या शेतजमिनीपर्यंत
पोहोचण्याचा प्रयत्न करताय तर ही जागा 270 किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे. कोल्हापूरपासून ही शेतजमीन 80 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मंडळी, या ठिकाणी शेतजमीन आज इन्व्हेस्टमेंट करून ठेवा. भविष्यामध्ये शेतीला डिमांड आहे. जरी आज उद्योगधंदे केमिकल कारखाने असतील, हे केमिकल साठा किती दिवस आहे, कधी पुरेल आणि कधी नष्ट होईल याचा काही सांगू शकत नाही आहे. पण शेती ही पारंपरिक शेती ही आजीवन आहे, लाईफ टाईम आहे. त्याच्यामुळं शेतजमीन विकत घेऊन ठेवा, जेणेकरून तुमची येणाऱ्या पिढीला ती शेती कसता येऊ शकते आणि त्याच्यातून ते इन्कम जनरेट करू शकतात आणि जीवनावश्यक वस्तू या शेतीमधून मिळू शकतात. आज गॅस, पेट्रोल, डिझेल याच्या किमती वाढत चाललेल्या आहेत. शेवटी हा जो जमाना आहे तो पारंपरिक शेतीकडेच वळला जाईल आणि भविष्यात शेतीला डिमांड असेल. त्याच्यामुळं शेतजमीन ही घेऊन त्याच्यामध्ये डेव्हलपिंग करणं हे महत्त्वाचं असतं. तर म्हणजे अशा प्रकारच्या शेतजमिनी माझ्याकडे भरपूर आहेत. 5 एकर असेल, 10 एकर असेल, 8 एकर असेल, म्हणजे 1 एकरपासून ते 100 एकरपर्यंत या ठिकाणी माझ्याकडं प्लॉट शेतजमिनीचे ॲवेलेबल आहेत. शेतजमिनीच्या किमती ह्या वाढत चाललेल्या आहेत. जो कोणी आता एवढ्यात लवकरच शेतजमीन विकत घेऊन ठेवतील ते चान्सामध्ये असतील. तर मंडळी, लवकरात लवकर या शेतजमिनीला भेट द्या. जागेची किंमत ही निगोशिएबल आहे, कमी जास्त करून दिली जाणार आहे. तर मंडळी, सुवर्ण संधी आहे, या शेतजमिनीला भेट देऊन ही जागा विकत घ्या. तसेच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.